बालमित्रांनो, एक्सरसाइज तिसरी सुरू करायची. 2 एक्सरसाइज आपण शिकलो, कशा ते आपल्यालाच माहिती आहे. पहिल्या एक्सरसाइजमध्ये आपण काय शिकलो? आपण फक्त स्टँडर्ड फॉर्म शिकलो का? 3 फॉर्म शिकलो आपण. स्टँडर्ड फॉर्म, सेंटर रेडियस, आवाजच वाढला पोरांचा. बरोबर आहे, 3 फॉर्म झाले. डायमीटर फॉर्म, प्रत्येक डायमीटर फॉर्म सांग रे. झालं. बॅटरी डाऊन, काय खतरनाक अभ्यास. ओमकार सांग रे. करेक्ट, हा झाला डायमीटर फॉर्म. असे 3 फॉर्म आपण शिकलो. 12वीची परीक्षा झाल्या सगळे पाठ करा. त्याच्यानंतर सेकंड एक्सरसाइजमध्ये आपण काय शिकलो? जनरल फॉर्म शिकलो ना. तुषार सांग रे. करेक्ट. आणि ह्या जनरल फॉर्ममध्ये सेंटर सांगा मला काय असतो? -G, -F. रेडियस सांग रे बाळा प्रसाद. जनरल फॉर्म रेडियस. शिवदान तिकडं माग. संस्कार, ऋषी सापडली का? रेडियस सापडली? सापडत होतो सर, तुम्ही मध्येच धरलं. सुमन सांग रे. हा, √G² + F²- तो जो फॅक्टर तो ग्रेटर दॅन 0 असला तर सर्कल. व्हेरी सॉरी, ग्रेटर दॅन असला तर सर्कल, 0 असला तर पॉईंट, आणि लेस दॅन असला तर नॉट सर्कल किंवा इमॅजिनरी सर्कल, विच इज नॉट पॉसिबल. अलग लक्षात. ठीक, चला आज काय शिकायचं बेटा आपल्याला? पॅरामेट्रिक फॉर्म आणि टॅन्जंटची लेंथ आणि इक्वेशन, या 2 गोष्टी आपल्याला शिकायच्या. आता पहा, पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ सर्कल, सर्कलचा पॅरामेट्रिक फॉर्म. आता तुम्हाला सगळ्यांना कोऑर्डिनेट्सचे प्रकार माहिती आहेत. 2 कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये शिकलेले आहेत आपण. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. ह्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? कार्टेशियन सिस्टीम. काय म्हणतो आपण? कार्टेशियन सिस्टीम, आहे का नाही? हिंट दिली तरी ते आदित्य जागा झाला, आता ते विकासाचा धागा आहे. आता पहा, कार्टेशियन सिस्टीम. दुसरी पोलार, आठवते का? आणि पोलार म्हणजे काय? हा, बरं आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल म्हणला तू. पोलार म्हणजे काय? समजा हा सर्कल आहे, एवढा घाण. ठीक आहे, बघ लक्ष दे. आता याच्यामध्ये हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. ओके, आपण चॅप्टरची सुरुवात केली होती स्टँडर्ड फॉर्म पासून. सर्कलचा कोणता फॉर्म? स्टँडर्ड. किरण, स्टँडर्ड फॉर्मचा अर्थ काय असतो? म्हणजे चांगला सर, भांगार नाही, स्टँडर्ड. सारिका, स्टँडर्ड फॉर्मचा अर्थ? ज्ञानेश्वरी, अनुष्का, हर काय येडे जमा केलेत का काय? स्टँडर्ड. प्रसाद, सुमंत, अरे स्टँडर्ड म्हणजे सेंटर ॲट ओरिजिनला. मग सेंटर जर ओरिजिनला आहे, पॉईंट O, त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले बेटा? 0,0. हा एक्स ॲक्सिस है, हा वाय ॲक्सिस है. अब ध्यान से सुनेंगे. तुम्ही पॉइंटला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये म्हणता सर, तो हाऊ मेनी चान्सेस आर देअर फॉर अ पॉइंट टू बी देअर इन अ कार्टेशियन प्लेन? किती ऑप्शन्स आहेत? 9. बहुत बढिया. कोणते कोणते? 4 क्वाड्रंट झाले. ॲक्सिसवर 4 ऑप्शन झाले, प्लस मायनस धरले तर 1 ऊर्जा 9 ठिकाणी पॉईंट कन्सिडर केला जाऊ शकतो. मग ह्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? कार्ट्यांनो, कार्टेशियन. आवाजच वाढला कार्टे म्हणल्यावर. असं आम्हाला हिंट द्यावं लागेल सर, का बा समजा पेपर चालू असला तर तुम्ही खिडकीत राहणं गरजेचं आहे. आज हिंट. अरे थोडे जागे व्हा. आता पोलारचा अर्थ समजून घ्या. तुम्ही म्हणता समजा हे सर्कल विसरून जा, पोलर विसरून जा. मी एक पॉईंट कन्सिडर केला आणि त्याचं बारसं केलं, जू बाळा जू रे जू, P1. त्याचं नाव काय दिलं? P1. एक दुसरा पॉईंट घेतला आणि त्याचं नाव दिलं P2. P1 कुठे आहे हा माझा क्वेश्चन आहे. फर्स्ट. तुम्ही म्हणले सर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. बरोबर आहे. आदित्यची तळे P2 कुठे आहे? एक्स ॲक्सिसच्या बोकांडी आहे, पण नेमक्या कोणत्या? मग हे गरजेचं आहे का नाही? हा, पण गरजेच नाही आज, म्हणून तुमच्या लक्षात नाही आलं. आता पहा, P1 P2 हजारो पॉईंट असू शकतात ना. तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या हिशोबाने मला उत्तर दिलेलं आहे.
पण पोलार का मतलब की होवे, तर आपण स्ट्रेट लाईन शिकलो होतो, आपण स्लोप शिकलो होतो. अरे बरोबर आहे का नाही? तर अँगलला मोजतो आपण, नीट आहे का रे? थीटा. अरे बरोबर आहे नाही? आणि अँगल मोजायला सुरुवात कुठून करतो आपण? कुठून? करेक्ट. वी स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड वी ऑलवेज मेजर अँगल अँटी क्लॉकवाईज. कसं मोजतो आपण? अँटी क्लॉक. सर क्लॉकवाईज मोजलं काही पाप लागेल का? नाही. फक्त काय होईल, जो पॉझिटिव्ह आहे त्याच्याऐवजी आपण त्याला निगेटिव्ह कन्सिडर करून 360 मायनस करतो. बरोबर आहे? ठीक. आता मला सांगा, हा जो थीटा आहे हा 0 किंवा शून्यापासून सुरू व्हायला पाहिजे. अरे बरोबर आहे का नाही? आणि किती असायला पाहिजे रे? किती? तुझे 180 म्हणला ती फिजिक्सच्या हिशोबाने म्हणला का सर 2 वेक्टर मधला अँगल हा 0 to 180 असतो? समजे की नाही समजे? पॅरामेट्रिक फॉर्म म्हणजे तुम्ही 4 क्वाड्रंट कन्सिडर करता का नाही? 1 2 3 4 अख्खा राऊंड होतो का नाही होत? यस सर. परंतु त्यासाठी अँगल हा 360 पेक्षा लहान पाहिजे. 360 नाही जमेगा. अरे समजे का नाही समजे? सो अँटी क्लॉकवाईज चालायचे. गडबडीत P2 लढाईत मारला गेला. आला का नाही आला? त्याचा पुनर्जन्म झाला. तर डिजिटल बोर्ड का सही से इस्तेमाल. ठीक आहे. आता वा, तर विषय असा चाललाय का सगळ्यांच्या लक्षात आलंय? काय लक्षात आलं पटकन सांगा पटकन. हे बाबू, हा जो थीटा आहे हा 0 किंवा त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे. आणि हा स्ट्रिक्टली, हा झाला पहिला पॉईंट पॅरामेट्रिक लक्षात ठेवू, नाही तिथं वैध नंतर लिहून घे. इज दॅट ओके? हा झाला पहिला पॉईंट पॅरामेट्रिक फॉर्मसाठी. लेकिन सर पॅरामेट्रिक फॉर्म की होवे, तर आता मी तुला म्हणलो P1 पॉईंट कुठं आहे, तर तू त्याचा अभ्यास करायसाठी कुठं बसलेला असतो? सेंटरला. अरे कुठं बसलेला असतो? पण तुमच्यातले काही जण नाही म्हणत का सर आम्हाला कुठं काय असतं वाय? आमची काही वायच नसते. वाय काय नाही. मास्तर म्हणतील अरे तो सेंट्रल पॉईंट एकटाच असा पॉईंट आहे. कसा? अरे कसा? कापूस जसा त्याने का असं. अरे तो एकटा असा पॉईंट आहे की ज्याच्यापासून बाकीचे सगळे पॉईंट सर्कलवरचे, म्हणून आपण अभ्यास करायसाठी तो पॉईंट घेतो. अरे इज ओके? आणि त्या पॉईंट पासून आपण सगळे, आता तुम्ही तुमच्या सगळ्यांच्यासाठी मी कसा आहे? सेम. हा एखादालाही म्हणला आमचं सर्गवार आहे तर ते झालं माझ्याबद्दलचा आदर. अरे बरोबर आहे का नाही? हा, पण समजून घ्या मी तुमच्या सगळ्यांसाठी कसा आहे? सेम, सिमिलर. तसा हा पॉईंट सगळ्यांच्यासाठी सेम आहे. आणि मग मी तुला म्हणलं पॉईंट P1 कुठं आहे, तर तू काय म्हणशील? यहाँ से गोली मारो सर ढिशक्या. अरे समजे की नाही समजे? अरे तू इथून बघू राहिला ना, इथं आहे. अरे इथं म्हणजे काय? तू म्हणजे सर +1 सोबत 32 डिग्री. अरे काहीतरी अँगल मोजशील ना तू, काहीतरी अँगल मोजशील तू. तू म्हणजे सर 1 सोबत 32 डिग्री चला, राईट. सर्कलवर येऊन थांबा. सर्कलवर येऊन थांबला तर त्याच्यासाठी तुला लागले 7 सेंटीमीटर. अरे किती लागले? ही इन्फॉर्मेशन देणे यालाच आपण म्हणतो पोलार कोऑर्डिनेट्स. काय म्हणतो? पोलार कोऑर्डिनेट्स. आलं का लक्षात सगळ्यांना? हां सॉरी, पोलार कोऑर्डिनेट्स आले कसे? मग तिकडे पाय, तू एक पॉईंट कुठेही कन्सिडर करू शकतो. आपण तो सोपा पॉईंट घेतला, टू अंडरस्टँड. इज दॅट ओके? आणि आपण हे सगळं आर्गंड डायग्राममध्ये केलं आहे. अरे सॉर नो. मला सांगा बालमित्रांनो, हा तुमचा पॉईंट P आहे. ही समजा तुमची रेडियस स्टँडर्ड फॉर्म असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? अरे स्टँडर्ड सर्कल आहे ना, असं काय करता? x² आहे का नाही? त्याची रेडियस A. अरे त्याची रेडियस A. आणि मग आता जर रेडियस A आहे, अँगल थीटा आहे, इथून एक परपेंडिक्युलर टाक ना. बरोबर आहे? परपेंडिक्युलर टाकला, त्याचं नाव M दे इथं O. पटकन मला सांगा राईट अँगल ट्रँगल आला का नाही आला? विथ थीटा हाय. बरोबर आहे? मग आता हा थीटा आहे तर फास्टमध्ये सांगा मला हा कंपोनंट काय? करेक्ट, इट इज. पटपट बोल. आणि हा कोण आहे? कळलं का नाही कळलं? अरे हा एक cos थीटा कोण आहे? आणि हा कोण आहे? झेपा के नहीं झेपा? झेपा के नहीं झेपा? अरे दॅट ओके. मग x इज a cos थीटा, y इज, लिहून घ्यायचंय कोणाला? लिहायला लाज वाटली पाहिजे, कारण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आर्गन डायग्राममध्ये रेडी सगळं झालेलं आहे. काही नवीन होतं त्याच्यात? ठीक. स्टँडर्ड फॉर्मचा पॅरामेट्रिक फॉर्म सगळ्यांच्या लक्षात आला? येस सर. दुसरा सेंटर रेडियस फॉर्म. अगोदर मला सगळ्यांनी सेंटर रेडियस फॉर्म सांगा.
ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. ए हा नेहमी आपण स्टँडर्ड असला तर वापरतोय, त्याने काही भरणे पडत, पण स्टँडर्ड नेहमी ए वापरा, अदरवाईज आर वापरा. बरोबर आहे. मग आता हा पाठ करायला सोपा आहे का नाही. यक्स मायनस एच आहे की नाही, तो फॅक्टर म्हणजे कोण घ्या, आर कॉस थिटा, आणि वाय मायनस के कोण घ्या, आर साइन थिटा. हा बाब एक्स काय झाला, एच प्लस आर कॉस थिटा, आणि वाय काय झाला, के प्लस आर साइन थिटा. अरे डोक्यात घुसलं का नाही. ठीक. तिसरा फॉर्म कोणता आहे बेटा, काय असतो जनरल फॉर्म, पटकन सांगा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी उडून. काय काय पॉप्युलर गोष्टी त्याच्यामध्ये, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा कोफिशियंट 1, एक्स वायची टर्मच नाही आहे, हे हवं तर लिहून ठेव, एक्स वायची टर्म नाहीच आहे. किंवा असं म्हण कोफिशियंट ऑफ एक्स वाय 0, एक तर डोक्यात ठेव नाही तर लिहून घे. आहे का त्यात एक्स वायची टर्म, अरे एकटी एक्सची आहे एकटी वायची आहे, एक्स वायची टर्म आहे का, आहे की नाही, हे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या. ठीक. जनरल फॉर्मसाठी सगळ्यांनी नीट आहे का, तुम्हाला आता आपण न्यूमेरिकल सोडणार, दोन्ही प्रकारे सोडवता येतात. कसे, एकतर जनरलला सेंटर रेडियस बनायचं, मोठं बना, मोठ्याने बोला, काय करायचं, याला सेंटर रेडियसमध्ये आणता येतं, त्यासाठी एक टेक्निक देतो मी तुम्हाला, त्याला थर्ड टर्म म्हणतात, ते ॲडजस्टमेंट करायचं. ते तसं आहे आपल्याला आता 12वी इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये लागतं, ठीक आहे ना. पण डायरेक्ट तुला जनरल फॉर्म यूज करायचा असेल तर यू कॅन यूज एक्स इज इक्वल टू मायनस जी प्लस आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू मायनस एफ प्लस आर साइन थिटा. आणि लक्षात ठेवण्यासाठी तुला माहिती आहे सेंटर काय असतो, मायनस जी आणि मायनस एफ, मायनस जी मायनस एफ. इकडं बघ सेंटर काय असतो, एच के. क्या सारे बच्चे बात समज रहे हैं. मग याच्यावरून त्याला डोक्यात ठेव, किंवा तुला मी दुसरी मेथड देतो, जी आवडत ती कर, मला असं वाटतं ही सोपी आहे. अरे इज दॅट ओके. सेंटर तर आपल्याला पाठ आहे दोघांचा पण, एच प्लस आहे के प्लस आहे तिकडं, मायनस जी प्लस मायनस ए प्लस, बाकी फॅक्टर सेम. अंडरस्टूड. दोन्ही मेथडने मी करून देतो. पॅरामेट्रिक झाला. पुढं मोठ्याने वाचा. टँजंट कोण असते, लाईन. अरे टँजंट कोण असते, आणि लाईन मारायचं आपल्याला शिकावं लागत, आपण डायरेक्ट मारतो सर, तुम्ही सर्कल द्या आम्ही हाणली लाईन. बरोबर आहे की नाही. पण ती कशी, ती फक्त टच करून गेली पाहिजे. अरे कशी करून गेली पाहिजे, त्याला तर तुम्ही लाईन मारणे म्हणता. अरे बरोबर आहे का नाही. हां आता बा तेव्हा ते हो आला आवाज. स्टँडर्ड, पॅरामेट्रिक आणि जनरल. आता इकडं बा स्टँडर्ड फॉर्म ऑफ सर्कल काय असतो पटकन सांगा. तोंडातून आवाजच फुटाना, ते डोक्यात गाव घुसायचं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ॲट द पॉईंट पी एक्स. मग तो जो पॉईंट पी आहे का त्या सर्कलला टँजंट टच करून गेली. काय करून गेली, हे डायग्राम इमॅजिन झाली सगळ्यांना का, काढून दाखवू. ती टच करून गेली, तुला टँजंट एकाच पॉईंटला टच करते, तर तो पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुझ्याकडे आहेत. अशी परिस्थिती असताना हा फॉर्म लक्षात काच ठेवायचा, व्हेरी इझी. एक्सचा स्क्वेअर आहे की नाही, त्याच्यामध्ये प्लस वायचा स्क्वेअर झाला की नाही, आणि उत्तर ए स्क्वेअर आहे का नाही. मग आता सगळ्यांनी काय करायचं, एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजेच एक्स गुणिले एक्स, एक्स गुणिले एक्स आहे का नाही, दोन एक्स आहेत, एक्स एक्स. फक्त एकाला काय करायचं, x1 करायचं, कारण ते पॉईंटचे कोऑर्डिनेट टाकायचे ना, तर एका एक्सला काय करायचं, x1 करायचं. झालं एक्स x1 प्लस वाय स्क्वेअर आहे म्हणजे वाय 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 y1 आणि इज इक्वल टू. सोपं आहे का नाही. तरी काही काहींचा स्वतःचा विषयच हार्ड असल्यामुळं त्याला सारं हार्ड जातं. अरे बरोबर आहे. सो स्टँडर्ड फॉर्ममध्ये टँजंटचं इक्वेशन डोक्यात घुसलंय का, कसं लक्षात ठेवायचं, एक्स x1 प्लस वाय y1 याची कुठे संपलं. वरच्याशी खालच्याला रिलेट केलं. चला पुढे. सगळ्यांना पॅरामेट्रिक फॉर्म शिकवलेला आहे मी. पॅरामेट्रिक म्हणजे पोलारची सिस्टीम, बरोबर नाही. मग तो जो पॉईंट आहे बेटा त्याला काय लिहितो आपण, आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा. हे कळालंय का, परत एकदा तुला चित्र काढून देऊ, पटकन सांग. नक्की कळालंय. तरी एखादं गादड असतं नसतं कळालेलं, पण त्याला वाटतं कशाला लाख वर्गात आपल्याकडे पाहतील, कोण मानणार तू, कोण मानणार तू. अरे नक्की तुला काढून देऊ का, समजलंय. मग अशी केलं कळलं नाही. आर कॉस थिटा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल मध्ये का एक्स वाय, अरे बरोबर नाही, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. पॅरामेट्रिकमध्ये टँजंटची इक्वेशन, लेंथ नाही आपलं, काय चालला विषय इक्वेशन. पाय कसं लक्षात ठेवायचं बघ बेटा, एक्स कॉस थिटा प्लस वाय साइन थिटा इज इक्वल टू आर. आता याला लक्षात ठेवायसाठी काय करा, ॲक्च्युली आपण प्रूफ करू शकतो, आपण याला प्रूफ करू शकतो. त्याचं एक कारण आहे. हो बेटा, तो म्हणजे सर याच्याशी याला रिलेट करा, करतो. हा एक्स मल्टिप्लाय बाय x1 आहे का नाही. तो म्हणजे सर इथं एकच एक्स आहे बघ, हा एक्स हा एक्स, बरोबर आहे.
सर हा x1, अरे बेटा x इज आर कॉस थिटा आहे का नाही, x1 इज आर कॉस थिटा, मग इथं एक आर आला असता का नाही, रेडियसवाला आर आला असता ना, हां आला असतं बरं का. सेम इथं y1 y आहे, y1 इज आर साइन थिटा 1, तिथं पण एक आर आला असता का नाही, आणि इथं आरचा स्क्वेअर होता का नाही. समझे कि नहीं समझे, बस वो कैंसल आउट हुआ. तो बस फिलहाल रट्टा मारो, एक्स कॉस थीटा प्लस वाई साइन थीटा इज इक्वल टू आर, बात खतम. समजले सगळ्यांना. इथं स्क्वेअर नाही आहे, बळच पापाचा वाटेकरी होऊ नको, स्क्वेअर इथं आहे, इथं ते कट झालंय, आलं का लक्षात सगळ्यांना. सो एक्स कॉस थीटा प्लस वाई साइन थीटा इज इक्वल टू आर. हे झालं दुसरं. कोणाचं कोणाचं टँजेंटचं इक्वेशन, कोणाचं टँजेंटचं इक्वेशन. दुसरं म्हणजे नेमकं कोणतं, पॅरामेट्रिकसाठी, बरोबर आहे. चला तिसरा काय रे बेटा, जनरल फॉर्म मोठ्याने बोंबला. काय जनरल फॉर्म, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0, हा जनरल फॉर्म आहे. अरे बरोबर आहे का नाही, हा जनरल फॉर्म आहे. आणि पॉईंट P हा x1 y1 आहे, अरे बरोबर नाही, x1 y1. आणि मग आता फॉर्म काय लक्षात ठेवायचं, इकडं आहे एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजेच वायच्या स्क्वेअर ऐवजी तू म्हणजे सर हे सांगा, सगळे गाणे वाचतील, दगड मारू नका. हे बघ हा जी घेतला की नाही, त्याला जोडीदार कोण आहे रे, 2x. परत एकदा 2x म्हणजे काय, x प्लस x 2x, x प्लस x1. कैला आता गाणं आठवत असन, कर ले जुगाड कर ले कोई जुगाड, असा जुगाड करायचा असतो. नाही तर बस प्रूफ करी देऊ तुला प्रूफ, तुला प्रूफ देऊ शकतो, त्याचा वापर काहीच नाही, आपण फक्त खेळत बसता ते प्रूफ करा. आलं लक्षात. चला जुगाड परत एकदा, एक्स स्क्वेअर एक्स x1 वाय स्क्वेअर म्हणजे पुढं 2gx आहे, आपल्याला माहिती आहे जी कोपऱ्यात घ्यायचा ब्रॅकेटमध्ये, त्याला कोण चिटकलंय 2x. अरे बरोबर आहे नाही, ते 2x म्हणजे कोण, x प्लस x, मग x प्लस x1. सिमिलरली 2fy उरलंय कोण 2y, म्हणजेच y प्लस y प्लस y1. आणि बिचारा सी. अरे समजे की नाही समजे, आम्ही कवा नाही म्हणतो सर, आम्ही तर काय म्हणतो, मिटून घ्या, पुढं चला सर. हां पुढं वाचा, कंडिशन फॉर, याचा अर्थ तुम्हालाच माहीत सर, तुम्ही सर आहेत, आम्ही का डोकं लावायचं. अरे टँजेंट आहे का नाही त्यासाठी काहीतरी, अरे कंडिशन असेल ना, तुम्ही कार केले सरचेच विद्यार्थी आहेत कशाहून, अरे टी शर्ट दिला ना तुम्हाला, जॅकेट बॅग बी दिली तुला, टोपी बी दिली, हां तर काहीतरी कंडिशन असेल ना, मग कंडिशन रट्टा मार. सी इज इक्वल टू, सगळ्यांनी रट्टा मारा, सी इज इक्वल टू प्लस और मायनस ए अंडर रूट 1 प्लस एम स्क्वेअर. रटलो, सी इज इक्वल टू प्लस और मायनस ए अंडर रूट 1 प्लस एम स्क्वेअर. आता एम म्हणजे काय, स्लोप, आणि स्लोप म्हणजे काय, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, वाय मधला फरक डिवाइड बाय एक्स मधला. सगळ्यांना स्लोप माहिती आहे. बरं ए सी हे सगळ्यांना माहिती आहे दादा, अरे बरोबर आहे का नाही. ओके चला, कंडिशन फॉर टँजेंटची पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टसाठी पण रट्टा मारा. मायनस म्हणजे एक्स कॉर्डिनेट कॉमा वाय कॉर्डिनेट. प्रसाद, एक्स कॉर्डिनेटचं टेक्निकल नाव काय आहे, टेक्निकल नेम ऑफ एक्स कॉर्डिनेट. आदिती, ज्ञानेश्वरी, अनुष्का, आकाश, प्रज्वल, प्रसाद, कोणीच नाही, कोणाला माहिती हातवरती करा. आदित्य, बहुत बढ़िया. अरे हा ॲप्सिसा आहे ना, तो ऑर्डिनेट आहे ना, परीक्षेत येईल ना सीईटीच्या. ऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स ॲज ॲप्सिसा. 12वीच्या चॅप्टरमध्ये आपल्याला 8वा प्रश्न एक्सरसाइज सेकंडमध्ये. काही कळत आहे का नाही, 1 मार्काचा प्रश्न आहे तो. ऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स 7 टाइम्स लाईक दिस. अलग लक्षात. आता पहा, पी इज इक्वल टू मायनस एम ए स्क्वेअर अपॉन सी कॉमा ए स्क्वेअर अपॉन सी. अरे कळतं एक सगळ्यांना, रट्टा मारा त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचा. इज दॅट ओके. सो टँजेंट आहे का नाही कशावरून ठरवायचं, ही कंडिशन आहे टँजेंट असण्यासाठी. पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट रट्टा मारा, मायनस एम ए स्क्वेअर अपॉन सी कॉमा ए स्क्वेअर अपॉन सी. चला, त्या लेंथ ऑफ द टँजेंट क्वेश्चन आहे, पण फिलहाल रट्टा मारो, इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड. मला सगळ्यांनी सांगा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज गुड ए स्क्वेअर हा स्टँडर्ड फॉर्म ऑफ सर्कल आहे का नाही. फक्त तो पलीकडचा ए स्क्वेअर काय करा, आधीकडे घ्या, निगेटिव्ह होईल, त्याला काय टाका स्क्वेअर रूट. परत एकदा जनरल फॉर्म जसा तसा कॉपी पेस्ट करा, एक्सच्या ऐवजी x1 करा. हे बघ ना, लेंथ ऑफ द टँजेंट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी. त्याला फक्त काय टाकायचं स्क्वेअर. सगळ्यांच्या लक्षात आलंय का. बरं, लास्ट पार्ट डायरेक्टर सर्कल. लास्ट पार्ट इज डायरेक्टर. हो बेटा,
डायरेक्टर सर्कल मीन्स व्हॉट? एक गिवन सर्कल आहे, एक गिवन सर्कल आहे. सपोज मी याला म्हणतो दिस इज बघ क्लिअरली कळतं की नाही? गिवन सर्कल, तुम्ही एक सर्कल काढा, सर्कलच्या बाहेर कोणता तरी एक पॉईंट घ्या, तुमचा लाडका आवडता पॉईंट घेतला बघा, पॉईंट पी. तर तुम्ही सर्कलला किती टँजेंट्स मारू शकता? ओनली यू कॅन ड्रॉ ओनली 2 टँजेंट्स. सो इकडे एक टँजेंट ड्रॉ केली मी, त्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशातला काही भाग, हजारो करोडो टँजेंट्स येतील. बात को ध्यान से समझो. समजा आपण एक सर्कल कन्सिडर केला. आता बघ बरं का, आपण एक बाहेर पॉईंट घेऊ, मी इथं घेतला पॉईंट, काही अडचण नाही, ठीक है. सारे बच्चे ध्यान सुनेंगे, डायरेक्टर सर्कल मतलब की होवे. समजा हा एक पॉईंट आहे आणि मी ठरवलं का मला सर्कलला एक टँजेंट काढायची, तर मला सांगा एकच टँजेंट जाईल का नाही? जल्दी बोलो. अरे बरोबर आहे का नाही? एक पॉईंट आहे, सर्कलला टच व्हायला पाहिजे. अरे एका साईडने चाललो ना मी, म्हणजे ट्राय टू अंडरस्टँड. सध्या ते एकच काढणार मी, एका वेळी एक काढणार मी, आणि आता दुसरी काढायला गेलो तर येस सेकंड इज पॉसिबल. बरोबर आहे नाही? आता दुसरी पॉसिबल आहे सर, पहिली क्लिअरली झाली डिस्टिंग्विश्ड, आणि दुसरी एक निघाल सर लाईक दिस, ठीक आहे, ह्या अशी निघाली. इज दॅट ओके? याच्या पलीकडे तिसरी पॉसिबल आहे का? ह्या एका पॉईंटचा विषय कट झाला का नाही झाला? येस सर. आता बालमित्रांनो, हा पॉईंट पहिल्या सर्कलपासून आर रेडियसवरती आहे. इज दॅट ओके? आता बालमित्रांनो, तुम्ही ह्याच आर रेडियसवरती परत एक पॉईंट घ्या P2. मला पटकन सगळ्यांनी सांगा, OP1 डिस्टन्स इज आल्सो आर, OP2 डिस्टन्स इज आल्सो आर, येस ऑर नो? आणि मग तुम्ही परत ह्या पॉईंटवर 2 टँजेंट मारा. ही पहिली अशी येईल आणि दुसरी एक इकडे जाईल. अरे येस ऑर नो बेटा? आणि अशा मी पोतभर रेडियस घेऊ शकतो का नाही? आणि मग मला अशा पोतभर P1 P2 पॉईंट्स भेटतील का नाही? आणि मग हे सगळे P1 P2 हे जेवढे पॉईंट आहे ह्या सगळ्यांचं एक सर्कल बनन. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ह्या सगळ्यांचं एक सर्कल बनन. पण तुम्ही काढताना त्या 2 टँजेंट्स परपेंडिक्युलरच काढायच्यात. लक्षात घ्या, कशा काढायच्यात? हां, त्या 2 टँजेंट्स परपेंडिक्युलर काढायच्यात. तो सर तुम्ही तर डिस्टन्स आर घेतलं होतं, आपोआप परपेंडिक्युलर येतील. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? तुम्ही डिस्टन्स घेताना आर घेतलं ना, ते आपोआप कसे होतील एकमेकाला? परपेंडिक्युलर. कन्सेप्ट का आली? दे मस्ट बी परपेंडिक्युलर टू ईच अदर. अशा केसमध्ये बालमित्रांनो तुम्ही त्याला म्हणायचं डायरेक्टर सर्कल. ह्या 2 टँजेंट्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत का नाही? आणि मग अशा तुला हे ढिगभर पॉईंट्स घे, सगळ्यांचे टँजेंट्स एकमेकाला परपेंडिक्युलर भेटतील. डायरेक्टर सर्कलचा अर्थ सगळ्यांना लक्षात आला? ठीक. आता सगळ्यांनी रट्टा मारा. काय? रेडियस ऑफ द डायरेक्टर सर्कल ही स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स रेडियस ऑफ द गिवन सर्कल असते. हे डोक्यात फिट ठेवा, CET साठी दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके विथ एव्हरीवन? लिहून झालंय सगळ्यांचं? चला वाचा. काय वाचता सर? पॅरामेट्रिक इक्वेशन्स लिहा. हा पहिला फॉर्म कसा आहे रे? स्टँडर्ड फॉर्मसाठी 9ला आपण काय लिहितो बेटा? 3चा स्क्वेअर, म्हणजे त्याला a स्क्वेअर. आणि मग बोला, अरे x इज इक्वल टू a cos थीटा आणि y इज इक्वल टू a किती रे बाळा इथं? 3 cos थीटा आणि y इज इक्वल टू, झालं पहिल्याचं आन्सर. चला दुसऱ्याचं कसं आहे रे ते? जनरल फॉर्म. कसा फॉर्म आहे? जनरल फॉर्म. आता जनरलसाठी काय दिलं तुम्हाला मी? जनरल आणि सेंटर रेडियस एकच आहे, फक्त त्याला काय शॉर्टकट दिला मी? -g प्लस r cos थीटा मायनस f प्लस r sin थीटा. दोन्हीने उत्तर करून देतो तुम्हाला. चला एकदा नॉर्मल मेथड सोडू आपण. इकडे बा, नॉर्मल करू आपण याला एकदा. एक्स स्क्वेअर -2x मी याच्या जवळ घेतला, प्लस y स्क्वेअर -4y याच्या जवळ घेतला. पलीकडे कोण उरलंय बेटा? मायनस इज इक्वल टू 0. सगळ्यांनी डायरेक्ट लिहायचं बंद करण्यावरती पहा. तुम्हाला मी टेक्निक देतो
आणि वहीत लिहा बरं, पटकन लिहा. टू मेक परफेक्ट स्क्वेअर असं लिहा. टू मेक परफेक्ट स्क्वेअर, टू मेक परफेक्ट स्क्वेअर. हे आत्तापासून तर थेट आपलं इंटिग्रेशन चॅप्टर होईपर्यंत सगळ्यांना लक्षात ठेवायचं. ठीक आहे. टू मेक परफेक्ट स्क्वेअर जेव्हा जेव्हा क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल असेल, कशी असेल बेटा? ऑफ क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. ओके, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ही क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल असते का नाही? येस. सो बेटा हिला आपण म्हणू पॉलिनॉमियल ऑफ एक्स. कमावून काय बोलू बेटा? दिस इज पॉलिनॉमियल ऑफ एक्स. आता हिला करण्यासाठी म्हणजे परफेक्ट स्क्वेअर करायचं आपल्याला, तर 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स द होल स्क्वेअरने, म्हणजे मी लिहितो इथं स्टार मार्क करून, काय टेक्निक दिलं तुम्हाला मी? तीसरी टर्म 1/2 इंटू कोफिशिएंट ऑफ एक्स ब्रैकेट स्क्वायर को आप ऐड करिए एज वेल एज सब्ट्रैक्ट करिए. मग 1/2 हु इज द कोएफिशिएंट ऑफ एक्स? इट इज बी द होल स्क्वेअर. मग काय झालं रे बेटा? हे बी स्क्वेअर अपॉन 4. आलं का सगळ्यांच्या लक्षात? मग तो जो ए एक्स स्क्वेअर आहे इकडे बघ रे, दुसरी टर्म बी एक्स होती का नाही? आता तिसरी काय करायची? बी स्क्वेअर बाय 4 ॲड आणि सबट्रॅक्ट. हे बघ प्लस मायनस, सांगा मॅथमॅटिकली आर वी करेक्ट? येस सर. आपण ज्याला प्लस केलं त्यालाच मायनस केलं. वी आर बॅलन्स्ड. आणि मग बालमित्रांनो हा तुम्हाला काय भेटतो रे? परफेक्ट स्क्वेअर. काय भेटतो बेटा? हा परफेक्ट स्क्वेअर. कोणाचा परफेक्ट स्क्वेअर भेटेल बेटा? हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर भेटेल? बी स्क्वेअर बाय 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे? बी अपॉन 2 चा स्क्वेअर आहे. अरे बरोबर आहे का नाही? ए एक्स स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर बेटा? स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू, म्हणजे इन दिस वे पुढे आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. सगळ्यांच्या लक्षात आलं की हे? इथपर्यंत लिहा फक्त, तुम्ही चिंता नका करू. इथपर्यंत लिहा. लिहिला का सगळ्यांनी? हां बस एवढं करा तुम्ही. हवं तर एवढं करून ठेवा. हे बघ इथं आणि इथं असं करा. झालं, संपलं. ही मेथड तुला इंटिग्रेशन संपेपर्यंत कामाला येईल. आणि त्याचं डायरेक्ट ॲप्लिकेशन बघा तिथं, ते व्हेरिएबल फॉर्ममध्ये. इथं बघ तुला ॲप्लिकेशन लक्ष दिलं. आता सगळ्यांचं ते लिहून झालं आहे का? हां डायरेक्ट आता सगळं लिहायचं बंद करा. ॲप्लिकेशन पाहता इथं. हे बघ मेथड झाली. ए बेटा एक्स स्क्वेअर मायनस 2x आहे का नाही? स्क्वेअरवाली टर्म आणि एक्सवाली टर्म आहे का नाही? 2 टर्म. तिसरी टर्म काय रे बेटा? कोएफिशिएंट ऑफ एक्स कोण आहे? -2. त्याचा हाफ किती गेला? -1. पटपट बोला. अरे त्याचा कोएफिशिएंट कोण आहे? -2. अरे त्याचा हाफ ना. अरे 1/2 बरोबर नाही? त्याचा हाफ केला म्हणजे किती झाला? -1. -1 स्क्वेअर किती झाला? +1. बरोबर आहे की नाही? मग पटकन मला सांग इथं काय करूया? +1 समजे की नाही समजे? त्याला मुद्दाम मी पेन चेंज करू आणि लिहितो +1 -1. बघ ज्याला ॲड केलं त्यालाच सबट्रॅक्ट. फास्टमध्ये मला पुढे सांगा. पुढे वायचा स्क्वेअर, स्क्वेअरवाली टर्म आहे. -4y लिनियरवाली टर्म आहे. बरोबर आहे का नाही? 2 टर्म आहेत का नाही? तिसरी टर्म काय असते? एक्सचा कोएफिशिएंट अर्धा करा. एक्सच्या ऐवजी तर फक्त कोण आहे? वाय. वायचा कोएफिशिएंट कोण आहे बेटा? -4. त्याचा अर्धा -2. त्याचा स्क्वेअर. हां त्याला काय करायचं? करेक्ट +4. किती जणांना हे कळलं? पटकन हात वरती करा. व्हेरी इझी. फक्त एक्सचा कोएफिशिएंट पाहायचा, त्याला अर्धा करायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, त्याला ॲड आणि सबट्रॅक्ट. मग त्याने काय फायदा झाला? हा झाला परफेक्ट स्क्वेअर. हा झाला परफेक्ट स्क्वेअर. कोणाचा रे? अरे
एक्स स्क्वेअर हा एक्सचा स्क्वेअर आहे, 1 हा 1चा स्क्वेअर आहे ना, 1ला मी असलो का 1चा स्क्वेअर. आता इथं अडचण काय होईल, अरे तुम्ही थोडं समजून घ्या ना, 12वीला राहू आपण. अरे 1 हा 1चा स्क्वेअर आहे ना, ते सगळे कार्यक्रमच स्क्वेअर करायसाठी आहे. मग परफेक्ट स्क्वेअर बनला ना, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि कोणा स्क्वेअर आहे, एकाचा. मध्ये काय साईन आहे, मायनस. म्हणजे ओव्हरऑल काय झालं बेटा, हे एक्स मायनस 1 द होल स्क्वेअर, एक्स मायनस 1 द होल स्क्वेअर. समजे की नाही समजे, ओके. चला हे -1 सोड रेटा, इथं बघ रे, ह्या 3 टर्म झाल्या ना परफेक्ट स्क्वेअर. बोल पटकन. करेक्ट. प्लस वाय मायनस 2 द होल, उरलंय काय, -4 -4 -8, आणि हा -1 -9, पलीकडे जाऊन +9, म्हणजेच दिस इज इक्वल टू. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. म्हणजे हा जो जनरल फॉर्म आहे, तर याला आपण काय केलं, असं खाल्लं, बाकी काहीच नाही. अरे काही कळत आहे का नाही. तर ही मेथड 1 आहे जी पुस्तकात आहे, ओके. बर, आता हा एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आला नाही आला. आम्ही का नाही म्हणतो सर, आम्ही काय हा म्हणतो. अरे पण तुम्ही समजून घ्या, ॲक्च्युली याला कन्वर्ट करून आपण सेंटर रेडियसमध्ये आणला. आणि मग सेंटर रेडियस फॉर्म असताना पॅरामेट्रिक तुम्हाला शिकवला आहे का नाही. उघडा डोळे बघा. अरे बरं, अच्छा हे टँजंटसाठी इकडे इकडं सेंटर पॅरामेट्रिक फॉर्म. अरे बरोबर आहे नाही, सेंटरसाठी काय करायचं, एक्सला एच प्लस आर कॉस थिटा, के प्लस आर साइन थिटा. काही समजत आहे. ठीक, तो कार्यक्रम आता पुसावा लागणार आपल्याला, आहे की नाही. हा थेट इंजिनिअरिंगला जाईपर्यंत तुम्हाला काम येईल. आलं लक्षात. M3 पर्यंत मेकिंग थर्ड टर्म. चला हे आलं. आता पॅरामेट्रिक फॉर्म लिहा, बोला. बरं डायरेक्टली आपण, चला एक्स इज इक्वल टू एच प्लस, इथं एच किती आहे 1 प्लस आर कॉस थिटा, आर म्हणजे किती 3 अँड बोल बेटा के प्लस, के किती रे बाळा, के 2. काहीला प्लस आणि मायनस अजून गाद्यासारखं पाहू राहिले. अरे एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून एच पॉझिटिव्ह आला, वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ऑलरेडी आहे म्हणून आपण साईनमध्ये खिलवाड केली नाही. चला पुढे 2 काय, के प्लस सॉरी एक मिनिट के प्लस, हा आपला के किती बेटा 2 प्लस आर. कळतंय का सगळ्यांना, ओके. चला ठीक. आता हे झालं सेकंड, मेथड 1 राईट. आता आपण मेथड 2 करू. सांगा पटकन मेथड 2. मायनस जी प्लस राईट, पण आपल्याला जी एफ ची गरज पडणार आहे, मग जी आणि एफ काढून घ्या. मेथड 2 साठी आधी काय करणार बेटा आपण, कंपेयर विथ, जल्दी बोलो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx जी एफ आर आपल्याला तिन्ही लागणार आहेत. चला जी इज इक्वल, अच्छा आता आपण बघ ना, एक्स स्क्वेअर प्लस काही अडचण नाही. चला हा 2gx इथून करू आपण. हां 2g किती आला, पटपट बोलणार आहो, -2 किती आला -2, 2g किती आला अँड 2f किती आला, बहुत बढ़िया, आणि c किती आला -4 करेक्ट. म्हणजे g किती आला बेटा अँड f किती आला c ॲज इट इज झालं. हा gf प्रसाद सागडे, r किती आहे रे बेटा, r इज इक्वल टू आदित्य चितळे, हँग धनवटे कुठे गेला, हा हँग प्रसाद
3. तू डायरेक्ट इकडे डल्ला हाणला. अरे हा कार्यक्रम चाललाय आपला. जनरल फॉर्म असताना आर. आदिती, ज्ञानेश्वरी. अरे आय एम आस्किंग फॉर्म्युला. तिकडं अनुष्का. अंडर रूट जीचा स्क्वेअर एफचा स्क्वेअर माइनस सी. अरे समझे का नहीं समझे. अलग सेम प्रश्न म्हणून मग वही तो हम समझाना चाह रहे थे. अरे लेकिन वो ऐसे निकालना था क्योंकि मेथड 2 चल रही है. हाँ चला आर आला, सगळं आलं. आणि मग काय दिलं तर मी, चला पॅरामेट्रिक एक्स इज इक्वल टू मायनस जी प्लस दिस इज इक्वल टू मायनस जी म्हणजेच 1 प्लस 3. चला y इज इक्वल टू प्लस मायनस एफ म्हणजेच दोन्ही आन्सर सेम सेम आहेत का वेगवेगळे आहेत. मग असं कर ना. हा कोणती मेथड सोपी आहे. सेकंड मेथड इज इजी. मैं आधी सांगत होतो तुम्हाला, मुझ में खुजली थी किताबों को फॉलो करने की, तो आप कैसे भी करो यू कैन गेट द आंसर. नंबर 3. आता ही टन टनाटन जमायला पाहिजे. थर्ड तुम्हाला जमन सर, तुम्ही सर आहे. अरे हा कोणता फॉर्म आहे का नाही. तुषार सांग रे आन्सर डायरेक्ट. हां करेक्ट. 3 + 5 cos थीटा. पोरग हुशार झालंय. y इज इक्वल टू करेक्ट. आता ऍक्च्युअल हुशार झाला तू, कारण तुला मायनसचा घोटाळा काय होता तो कळाला. गर्व से कहो हम फाउंडेशन के स्टूडेंट हैं. अरे फाउंडेशनचं मार्केटिंग करावं लागेल ना आपण आपलं. आणि मग एकच तर लढवा या उरला आमचा. नाही सुमंत पण आहे. राइटिंग ओवर अभी तो मैंने स्टार्ट किया है म्हणायचं. तुम्ही वाया भरवण पराव का नुसतं बघायचं कार्यक्रम करायचा. काय आता तुमच्या मनावर, तुम्ही लाडू पाहिजे आता. हां आता तुम्ही म्हणता तसं मास्तर नाही. ए लिहून झालं सगळ्यांचं. फाइंड द पैरामेट्रिक रिप्रेजेंटेशन ऑफ द सर्कल. पटकन बोला क्या करें. पॅरामेट्रिक तर काढायचं आपल्याला. पॅरामेट्रिक काढण्यासाठी तुमच्याकडे किती प्रकार सर्कल असतं बेटा. 3 प्रकारचं. पहिला स्टँडर्ड, मोठ्याने बोंबल ना. सेंटर रेडियस जनरल आहे का नाही. त्याच्यापैकी हे कोणतं आहे जनरल. आणि मग जनरलची कोणती मेथड सोपी आहे, 1 का 2. मेथड 2 इज इजी. बरोबर नहीं. हाँ तो अब अपन क्या करें, डिवाइड बाय 3 बिकॉज जनरल मध्ये एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा कोफिशियंट 1 असणं गरजेचं आहे. ॲज वेल ॲज एक्स वाय वाली टर्म नसते. डू रिमेंबर. आहे का एक्स वाय वाली टर्म आहे का. त्याचे एक्झाम सर ही काय एक्स वाली, ही काय वाय वाली. करा व्हॅलेंटाईन डे झाले 24xy. अरे तसं नाही होत, ते सेपरेट सेपरेट आहे. अरे लक्षात आलं का. हां चला मग 3 डिवाइड करा. मग काय होईल बेटा, एक्स स्क्वेअर
प्लस वाय स्क्वेअर मायनस 4/3 हा प्लस 3 केल्यामुळे 2y करेक्ट मायनस 4/3 आणि शून्याला भागलं तरी काही फरक पडत इथपर्यंत आपण सगळे आलो म्हणजे आताशी हे प्रॉपर जनरल फॉर्म मध्ये आलंय. अब आपण क्या करें आता काय करायचं मायनस जी त्यासाठी आपल्याला कम्पेअर करावं लागेल. काय करावं बेटा कम्पेअर करावं लागेल. आदित्य धनवटे कम्पेअर विथ हे सांग मला. हा ऋषी कम्पेअर विथ कोणासोबत ते खाली कशाला बघतो आपली मान ताट पाहिजे. हम कार खेले के चेले हे तो कार्यक्रम वाचून चाललाय. तो कार्यक्रम आपल्याला बोर्डच्या पेपरमध्ये करायचा आहे इथं नाही करायचा. आणि मग काय राहू पोरांनो एवढं होऊन पाठवाय ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy झालं. याच्यासोबत जर का कम्पेअर केलं सानिका पटकन सांग 2g इज इक्वल टू हे हा वेदांती -4/3 करेक्ट -4 वेदांती. मग याच्यातून जी किती होईन हा किरण करेक्ट. हा 2 डिवाइड होईल मायनस हा ए सिद्धू सांग रे 2f करेक्ट. मग इथून एफ काय होईल हा ऋषी मला सी सांग परत करेक्ट -4/3. चला पुढची स्टेप प्रज्वल काय काढायचं अरे वा आर आरचा बरोबर सांग प्रज्वल लय आनंद होईल माझ्या जीवाला. प्रसाद अनुष्का ज्ञानेश्वरी करेक्ट. अरे येड्यांनो नुसतं लक्ष दिलं तरी रिटर्न ना. हा रूट मध्ये जी चा स्क्वेअर किती आला प्लस एफ चा स्क्वेअर किती आला 1 त्याला 1/1 लिहू आपण. हा मायनस सी चितळे सांग पुढं. हा हे प्लस का मायनस काय करू प्लस हा बर हा हे त्याला कन्फ्युज ना करतो मी प्लस का मायनस त्यांनी पाहिलं का अंदाज पाहू बरोबर सांगितलं. गडबडत तो मला लय कन्फ्युजन दिसते बरं की. अरे गोडूल्या सी ऑलरेडी मायनस आहे ना आणि तू इथं मायनस करू राहिला ना त्याला. अरे मायनस साईन आहे सी ऑलरेडी मायनस आहे प्रिंटिंग मिस्टेक झाली या गडबडीत. अरे काही कळत आहे का नाही. हा आता पुढं आता 4/3 आहे राईट. सगळ्यांचा बेस 9 करू आपण. कळतंय सगळ्यांना हे डायरेक्ट करू का अरे आपण 12वीला आहेत ना येड्यांनो. हा चला रूट मध्ये इकडे बघ सगळ्यांचा बेस काय करा 9. याचा अर्थ प्रत्येकाला किती मल्टिप्लाय करा 9. 9 ने मल्टिप्लाय वरचा 9 खालचा 9 कॅन्सल. 9 ने मल्टिप्लाय केलं 9 1 9 1 9 इथं 9 ने केलं 3 3 9 3 चौक समजलंय का. रूट मध्ये पाय 12 आणि 4 16 9 झाले 25. मग 25चं रूट किती असतं खाली 9 होता त्याचं रूट किती आहे कोण काढला आपण ठीक आहे. आता काय करायचं कळलं आपलं काय चाललंय तेच कळा ना. पॅरामेट्रिक फॉर्मसाठी कोण पाहिजे होतं मला जी एफ आणि आर. अरे बरोबर आहे नाही. चला शिवदान पॅरामेट्रिक फॉर्म सांग पटकन आता जनरलसाठी. हा अरे पॅरामेट्रिक पाहिजे ना. आता मेथड 2 केली ना आपण. प्रसाद सांग रे लवकर सापडत नाही सर तुम्ही थोडा टाइम देत जाऊ सर 10 सेकंद थांबत नाही सर. पॅरामेट्रिक सारिका मा खाली पाहायची वेळ नाही आली पाहिजे ना. -g प्लस
हां आता आपला जी ऑलरेडी मायनस आहे का नाही, म्हणजे काय होईल बाळा 2/3 प्लस हां अनुष्का y इज इक्वल टू मायनस एफ प्लस व्हेरी गुड मायनस एफ प्लस आर साइन थिटा. हां पुढं सांग मला, आता पुढं सांग. हां तेच कसं बस सांगितलंय सर, वाचून सांगितलं ना, नाही ना, मनाने सांगितलं. आणि मग पुढे सांग ना, आता तर तुला नसतं व्हॅल्यू टाकायच्या. सानिका अरे तुला मायनस एफ टाकायचा, एफ कडे बघ ना, एफ कोण आहे 1, आणि मग तो मायनस केल्यावर तो काय होईल, काय झाला घाबरतो. हा वेदांती पुढे सांग. अरे आर कोण आहे, आर हे काय काढला 5/3 5/3. हां करा पटपण, का घेऊ एक्सरसाइज कंप्लीट करून, घेऊ कंप्लीट करून अशीच का तुम्हाला लिहायचं. हां चला पुढं. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल ॲट ओरिजिन. इक्वेशन ऑफ टँजंटसाठी आपण केसेस पाहिल्या का नाही, जल्दी बोलो. स्टँडर्ड सर्कल काय असतं बेटा, x² + y² = a². कसं कन्वर्ट केलं आपण, x(x1) + y(y1) = a², आहे का नाही. दुसरा काय रे बाळा, सेंटर रेडियस, आहे का नाही. सेंटर रेडियस फॉर्म काय असतो, नाही ॲक्च्युली ऐका सेंटर रेडियस नाही, पॅरामीटर. अरे त्याला कन्वर्ट केलं होतं ना आपण पॅरामीटरमध्ये. पॅरामीटर काय असतो, a cos θ आणि a sin θ. कमॉन a cos θ आणि a sin θ. मग आपण कसं लक्षात ठेवलं आता, हे x cos θ + y sin θ = r. स्क्वेअर का नाही आहे, कारण एक जण बाहेर निघून कट झालेला आहे. अरे दुसरं लक्षात आलं का. आणि चला थर्ड कोणता फॉर्म होता बेटा, जनरल फॉर्म. जनरल फॉर्म किती सोपा आहे, हा आपला स्टँडर्ड जनरल फॉर्म पॉईंट x1 y1 ला, आहे की नाही. काय केलं पटकन सांगा, x(x1) + y(y1) + g. लक्षात ठेवा, जी कॉपच्यात घेतला ब्रॅकेटमध्ये, x + x1 + f y + y1, बरोबर आहे की नाही. आणि मग ह्या प्रश्नात बालमित्रांनो मला तुम्ही सांगा काय म्हणले ते, इक्वेशन टँजंट काढा. येस. अरे पण हे कोणत्या टाईपचं आहे, करेक्ट, हे जनरल टाईपचं आहे. मग तुला जनरलला तू काय करू शकतो, सेंटर रेडियस. पण सुखाचा जीव दुखात घालायची गरज आहे का, आपण डायरेक्ट जनरलसाठी केलं की नाही केलं. हां काय केलं मला सांगा. हां बोला. हां तो जो x² होता x(x1), हां बहुत बढिया, प्लस जी आणि ब्रॅकेटमध्ये प्लस झालाय का काही डोक्याला त्रास. आणि आम्ही घेत सुद्धा नाही सर, तुम्ही चिंताच करू नका. अरे पण तुला ज्या पद्धतीने सांगतो यार, आई तर पाठ हो राहिलं ना तुला, हा फॉर्म आहे. सो बाळा मला सांग, तुला कोण कोण पाहिजे, x1 y1 हे कोण असतं, पॉईंट. हे कोण असतं, पॉईंट. पॉईंट काय रे बाळा, अरे आहे का नाही. पॉईंट कोण आहे, प्रसाद. ओरिजिन. ओरिजिनला आपण काय लिहितो बेटा, ओ 0, म्हणजे हा तुझा कोण आहे आणि हा कोण आहे, मिटला दोघात प्रश्न. बर कंपेरिझन केलं का तुला कोण कोण भेटतं रे बेटा, बोलो. बोलणार आहो. अरे काय काय भेटतं तुला, 2G. थांब रे प्रज्वल, 2G सांग रे. 2G 5G वापरतोय सर मी, मला काय करायचं 2Gचं. प्रतीक अरे काय गरिबी आहे राव. आदित्य -3. प्रतीक इथून मला जी सांग रे बेटा. ते गेले वो पळून, ते म्हणले लय डोकं जाम केलं यांनी, आपला नंबर यायचा तिकडं चहा पिऊन येऊ. हां सारिका, हां अरे -3 अँड याच्यातून 2f किती आला रे, 2 म्हणजे f किती आला. अरे मग आले ना तुला सगळी. कोण राहिलं भेटायचं, सी राहिलं. सी कोण आहे बेटा, 0 अँड ए. अरे का आलं का नाही, सी नाहीच ना तिथं, म्हणजेच काय 0. डाल दो सारी व्हॅल्यूज. चला x(x1) कम ऑन,
x1 किती आहे रे बेटा, y1 इज प्लस जी, जी किती रे बाळा आपला -3/2. चला कंसात लिहू, त्याला काय फरक नाही पडत. हा ब्रॅकेटमध्ये x प्लस 0 प्लस f किती रे बेटा आपला ब्रॅकेटमध्ये प्लस इज इक्वल टू 0, 0 0 बाद खतम, -3/2x बरोबर आहे का नाही. हां पुढे प्लस इज इक्वल टू, हे नीट ऐक आता आपण थ्रोआउट दोनाने फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय करू, थ्रोआउट दोनाने मल्टिप्लाय करू, ठीक आहे. हां मग सांग पटकन, मायनस पाहिलं ते 6 म्हणताय, अरे 2 ला 2 कॅन्सल आउट होईल ना, प्लस वायला दोनाने गुणलं आणि दोनाने पलीकडे गुणलं 0. आलं का सगळ्यांच्या लक्षात, ठीक. -3x प्लस 2y, यालाच तुम्ही असं जरी लिहिलं 2y इज इक्वल टू 3x तरी चालेल, किंवा y इज इक्वल टू, म्हणजे मी काय म्हणतो हे ॲडिशनल नॉलेज चाललं आपलं, आठवले म्हणून पाठवले. आणि याच्यातून काय आठवतं रे तुला, y इज इक्वल टू 3/2x लिहिलं म्हणजे काय अभिमान वाटेल मला तू जर काही बोलला तर. हां हां स्लोप पॉईंट फॉर्म, मी डायरेक्ट पळून चाललो होतो, पण मला माझ्यातल्या शिक्षकांनी थांबवलं, थांब हे पाप फेडल्याशिवाय तुला जाता येणार नाही. अरे हे कोणीच नाही, ओमकार, प्रसाद, सुमंत, करेक्ट. अरे गोडुल्या, हे एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस. अरे लाईन ही जर ओरिजिनमधून पास होत असेल तर तिचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू mx, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो समथिंग x प्लस समथिंग y इज इक्वल टू 0. समझे कि नहीं समझे, समझे कि नहीं समझे, समथिंग x प्लस समथिंग y ते प्लस मायनस काय जे असेल ते एक्स वाय वाल्या टर्मची ॲडिशन मस्ट बी 0 किंवा y इज इक्वल टू mx, m इज द स्लोप. रेटा कि नहीं रेटा, show that the line touches the circle at this point. म्हणजे अरे काय घुम्यावानी पाहू राहिले, अरे हे सर्कल दिलंय ना आणि ह्या सर्कलला ही लाईन जर पप्पी घेत असन तर तो जो पॉइंट आहे तो 1 to a समझे का नाही समझे. That means we have to find equation of the tangent again and we have to show that the equation of this tangent is, क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. मग क्या करें, फाइंड इक्वेशन ऑफ टेंजेंट ओनली. आणि मग सर्कल कशात दिलंय, जनरल फॉर्म मध्ये. आणि मग आत्ताच आपण मग केलं ना ते जनरल फॉर्म दिला की एकदा काढून घ्या. 2g पटकन सांग, पटकन सांग. करेक्ट. 2f, आत्ताशी आवाज वाढला बरं का. अँड व्हेरी गुड, एवढे आले. पुढची स्टेप. करेक्ट, पोरं हुशार झाले, पटपट बोला. एफ इज इक्वल टू, आता सगळेच हुशार झाले, तो हायचे. ते त्या का म्हणून सर आर काढा, काढायचा का नाही काढायचा, नाही काढायचा, त्याची काही गरज. पुढं काय लिहू रे बेटा, अरे इक्वेशन ऑफ टँजेंट, बोला पटकन. सगळेजण मोठ्याने बोंबला, खाली बघायचं नाही, झुकायचं नाही. x(x1) प्लस y(y1) प्लस प्लस किती जणांनी बघून सांगितलं, त्यांचे लग्नच होणार नाहीत. आता पुढे बा, x(x1) प्लस y(y1) प्लस g इंटू ब्रॅकेट x प्लस x1 प्लस f इंटू ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आहे. आता तुझ्याकडे सगळं आहे का नाही. हा तो जो पॉइंट बेटा, हा पॉइंट म्हणजेच कोण असतो, बहुत बढ़िया, x1 कॉमा, हा सांगा पटकन. आहे बघ x आणि x1 कोण आहे रे बाळा, 1. बहुत बढ़िया. हा पुढे y इंटू करेक्ट 2 प्लस 5/2. बहुत बढ़िया. हा x प्लस करेक्ट, सगळेजण बोला. बहुत बढ़िया, ब्रॅकेट में टाका सर कारण ते मायनस आहे. हा
करेक्ट. प्लस याला सोडवायचंय आणि दाखवायचंय, हे येतंय. नाही आलं तर आरशात बघून तोंड जोडू जोडू घ्यायचं. आता तिकडे बघ, x इंटू 1 प्लस y इंटू 2. हां ए पुढे बघ रे, 5/2 इंटू एक्स. त्याला आपण लिहू बाळा 5x अपॉन 2. काय लिहू? 5/2 इंटू 1 5/2. हां नेक्स्ट मायनस 7/2 इंटू y मायनस 7y अपॉन मायनस 7/2 इंटू 2. 2ला 2 झाला मायनस, आणि तिकडे पलीकडे पुढे प्लस. हा असा फ्रॅक्शन दिसला रे, दिसला. हे तिघं लंगडी घालताना दिसले. तिघांचा बेस कोण आहे? 2. हटा दो. थ्रूआउट कितीने गुणायचं? 2ने. हां बोल पटकन. x ला 2ने गुणलं, 2y ला 2ने गुणलं, याला 2ने गुणलं, याला 2ने गुणलंय, याला 2ने गुणलं, याला 2. अच्छा आता हे -7 आणि +4 आहे. बरं चल 2ने गुणून थ्रूआउट जाऊ दे. हा हा बोल. मायनस प्लस कळलंय सगळ्यांना? चला लाईक टर्म्स टुगेदर. 5x आणि 2x 4y -7y. व्हेरी गुड. आता हा 5 आहे, -14 आहे, 8 आहे. 8 आणि 5 झाले 13. -14 इज इक्वल टू ठोको ताली. समझे का नहीं समझे? मंडल आभारी आहे. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? अरे हा प्रश्न काय होता का आला का? हा काय पप्पी दे पारूला होता का प्रश्न? परंतु टॅन्जेंट टच करते. त्यांनी फक्त तुला असं खायला नाही, हे असं खायला दिलंय. लक्षात आलंय सगळ्यांना? सो घरी गेल्यानंतर हा क्वेश्चन परत मानाने सोडवणं तुझी जबाबदारी आहे का नाही, है ना? हा कार्यक्रम होता टू शो. अरे लक्षात आलं का की दिस इज इक्वेशन ऑफ द टॅन्जेंट. लास्ट क्वेश्चन, फाइंड इक्वेशन ऑफ टॅन्जेंट टू द सर्कल. आता हे करू शकता का? करून देऊ? करू शकता? एक जर म्हणला करून द्या तर करून देतो. पटकन सांग. हात वरती करा. कोणाची इच्छा आहे मी सोडून देऊ? याकाने जरी हातवर केला तर मी सोडून देईन. आय एम गिविंग यू चान्स. कोणाला भीती वाटते का? सगळ्यांना जमल का? काय सिंपल आहे. 2g काढा, 2f काढा, c काढा, g f येतो. परत एक इक्वेशन मांडा. तो पॉईंट जो असतो तो x1 y1 असतो. बात खतम. आणि अशा पद्धतीने मंडळ आपले आभारी आहे. सुखासुखी चॅप्टर संपलेला आहे. ओके.